नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। विदर्भाच्या इतिहासात आणि सांस्कृतिक परंपरेत मोलाचे स्थान असलेल्या कौंडण्यपूरमध्ये अंबा रुक्मिणी महोत्सव 2025 यंदा नवीन अध्याय रचत भव्य स्वरूपात सुरू झाला। महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि प्रथमच आयोजित करण्यात आलेली नौका स्पर्धा आणि बोटिंग शो ही महोत्सवाची प्रमुख आकर्षणे ठरली। वर्धा नदीकाठी हजारो नागरिक, महिला, युवक आणि कुटुंबाची प्रचंड गर्दी उसळली होती। नदीकाठी सजवलेल्या रंगीबेरंगी बोटी, प्रकाशझोतांची सजावट आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने संपूर्ण वातावरण उत्सवी तेजाने उजळून निघाले। बोटिंग शो मध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंनी कौशल्यपूर्ण, धाडसी आणि आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली। महाराष्ट्रभरातून आलेल्या स्पर्धकांनी उत्साह आणि स्पर्धात्मकतेचा उत्तम आविष्कार दाखवला। हा उपक्रम कौंडण्यपूरच्या आध्यात्मिक परंपरेसोबत क्रीडा आणि पर्यटनाला चालना देणारा ठरला। अंबा रुक्मिणी सांस्कृतिक महोत्सव समितीने आयोजित केलेला हा अनोखा उपक्रम राज्यासाठी नवीन आदर्श निर्माण करणारा ठरला। महोत्सवाचे उद्घाटन समितीचे अध्यक्ष रविराज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी अध्यक्षस्थानी जगद्गुरू स्वामी रामराजेश्वराचार्यजी माऊली सरकार विराजमान होते। प्रमुख अतिथी म्हणून नरेंद्र महाराज पुरी, गायत्री देशमुख, सरपंच प्रेमदास राठोड तसेच मीना नायर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। उद्घाटनानंतर सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते वरदायिनी मातेच्या आरतीने। रविराज देशमुख आणि गायत्री देशमुख यांनी सपत्नीक देवीच्या नतमस्तक होत आरती सादर केली। आरतीच्या वेळी मंदिर परिसर भक्तिभावाने दुमदुमत होता। शेकडो दीपांच्या उजेडात देवीचे अलौकिक दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली। भाविकांच्या जयघोषाने आणि मंत्रोच्चारांनी संपूर्ण वातावरण पवित्र झाले। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती।